हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत ईश्वर भगवानाच्या नावाने एफडी पहिलेपासूनच करून ठेवायचं आहे। तर आपलं काय असतं की जेव्हा आपल्याला पैशाची अडचण भासते तर आपण काय करत असतो की वेळेवर कामाला जात नाही किंवा वेळेवर कोणाकडून पैसे घेत नाही। तर आपण काय करत असतो, अगोदरच पैसा कमवून फिक्स डिपॉझिट करून ठेवतो की वेळेवर आपल्याला कामी पडला पाहिजे आणि आपलं काम ते झालं पाहिजे, म्हणून आपण जसं फिक्स डिपॉझिट बँकमध्ये करून ठेवतो किंवा स्वतःजवळ ठेवत असतो। तर त्याच पद्धतीने आपल्याला ईश्वराच्या नावाची म्हणजे भगवानाच्या नावाने एफडी करून ठेवायची आहे। जसं की आपण भक्ती करतो तर ते आपला डेली रूटीन मध्ये जेव्हा आपली भक्ती चालू असते तर ते आपलं फिक्स डिपॉझिट होत असते। जेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये कामाला हे जे एफडी करून ठेवलो आहोत आपण म्हणजे फिक्स डिपॉझिट करून ठेवलेलं आहोत भगवानाच्या नावाने, तर ते आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये कामी पडते। त्यासाठी आपल्याला भगवानाच्या नावाने एफडी पहिलेपासूनच करून ठेवायचं आहे। जीवनामध्ये कठीण समय आल्यावर, समस्या परेशानी आल्यावर ईश्वराला आठवण करणे की करत असतो आपण। जसं की पैशाची जरूरत पडल्यावर, पैसा कमवायला जाणे किंवा खूप जास्त भूक लागल्यावर स्वयंपाक करण्यासाठी आपण जात असतो। मग काय होत असते की जेव्हा आपल्याला खूप जास्त भूक लागून असते आणि आपण स्वयंपाक करायला जातो तर आपल्याला अन्न शिजवायला वेळ लागत असते, हो ना? की गेल्याबरोबर अन्न आपल्याला तयार मिळते का? कारण आपण शिजवलंच नाही आहोत तर आपल्याला लगेच कसं काय मिळणार? तर त्यासाठी आपण काय करत असतो की भूक लागण्यापूर्वीच आपण अन्न शिजवून ठेवतो की मला ह्या वेळेत माझं जेवण करण्याचा वेळ आहे, तर आपण त्या वेळेत जेवण करत असतो। तर त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या ईश्वराची भक्ती करून आपल्याला फिक्स डिपॉझिट करायचं आहे, सेविंग करायची आहे की जेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये आपण ईश्वराचं नामस्मरण करू तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला त्या संकटातून बाहेर म्हणजे निघता येईल किंवा काढल्या जाते। त्या ईश्वराने आपल्याला हात धरून सहज बाहेर काढत असतो। तर त्यासाठी आपल्याला ईश्वराची भक्ती, ईश्वराच्या नामस्मरण करून ठेवणे आणि ईश्वराच्या नावाने फिक्स डिपॉझिट करणे खूप महत्त्वाचं आहे। आता सांगितलं की पैशाची जरूरत पडली आणि कमवायला गेलं आणि म्हणायचं की अर्ध्या तासामध्ये मी पैसा कमवून आणू शकतो, असं होते का? अर्ध्या तासामध्ये कुठून आणणार, कोण देणार? तर असा विचार आपल्या मनामध्ये येत असतो आणि आपण निगेटिव्ह विचारामध्ये गुरफटून जातो की मी आता कुठून आणू, कुठे पैसा मागायला जाऊ, कुठे काम करायला जाऊ की अर्ध्या तासामध्ये मला पैसा मिळणार किंवा मी कुठे काम शोधू, असा विचार हे निगेटिव्ह येत असतो आणि त्या विचारामध्ये गुरफटून जाऊन पुन्हा त्या संकटामध्ये आपण जात असतो। तर त्यामुळे आपल्याला ईश्वराच्या नावाची एफडी करून ठेवणे खूप महत्त्वाचं आहे। जसं की आपण आता सांगितलं की आपल्याला जरूरत पडल्यावर जसं पैसे वेळेवर जाऊन आणतो आणि आता मी काम भागवतो तर असं होत नाही। तर त्यासाठी आपण काय करत असतो की आपल्याला जरूरत पडण्यापूर्वीच आपण काम शोधतो, काम करतो आणि तो पैसा आलेला आपल्याकडे डिपॉझिट करून ठेवतो की जेणेकरून जेव्हा आपल्याला जरूरत पडेल तेव्हा आपण ते वापरू शकतो। तर काय होत असतं की आपल्याला जरूरत जेव्हा असते पैशाची म्हणा किंवा कुठल्या गोष्टीची, तेव्हा आपण अगोदरच सेविंग करून ठेवत असतो आणि आपल्याला एखादं काम पडलं तर लगेच काम झालं पाहिजे म्हणून आपण काय करतो, फिक्स डिपॉझिटमध्ये करून ठेवत असतो। तर त्याच पद्धतीने आपल्याला ईश्वराच्या नावाने फिक्स डिपॉझिट करून ठेवायचं आहे। ईश्वराचं त्याच पद्धतीने ईश्वराचं नाम वेळेत घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ईश्वराचे नाव वेळ असतानाच कमवून ठेवायचं आहे आणि त्याचं फिक्स डिपॉझिट करणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा एखादी समस्या येईल, परेशानी येईल, त्यावेळेस आपल्याला काम येईल आणि जेव्हा आपल्यावर बिकट परिस्थिती आलेली असते, आपल्याला एखादं संकट समोर दिसत आहे, अशा वेळेस आपण काय म्हणतो, हे भगवान आता मला इथून काढ, मला इथून वाचव, असं म्हणतो। तर ते आपण डेली रूटीनमध्ये जेव्हा आपण भक्ती करतो, जेव्हा ईश्वराचं नाम स्मरण करतो तर त्यावेळेस आपल्याला काय होईल की आपल्याला ही फिक्स डिपॉझिट केलेली भक्ती, जे ईश्वराचं नाम स्मरण करतो, ईश्वराच्या नावाचं एफडी केलेलं आहे, तर तेव्हा लगेचच आपल्याला सहज पद्धतीने त्या संकटातून बाहेर पडता येतं। तर म्हणून बिकट परिस्थितीमध्ये किंवा कोणतेही संकट समोर दिसत असेल किंवा समस्या समोर राहत असणार तर त्या अशा वेळेस
आपण फिक्स डिपॉझिट केलेलं ईश्वराचं नाम जेव्हा फिक्स डिपॉझिट असतं तर तेव्हा आपण ईश्वराचं नाम स्मरण केले तरी आपण त्याच्यातून लगेच निघू शकतो। आणि काय होत असतं की जेव्हा आपण भक्ती करत नाही, ईश्वराचं नाम स्मरण करत नाही आणि एखादं संकट जरी आपल्या समोर येऊन उभं राहिलं किंवा एका बिकट परिस्थितीमध्ये आपण आहोत, तर अशा वेळेस काय होणार, त्यावेळेस आपण जर देवाचं नाम स्मरण केलं, ईश्वराला आठवण केलं किंवा आपण भक्ती जरी केली तर त्यावेळेस तिथून निघायला थोडा वेळ लागेल। जसं की अन्न शिजवायला जसं वेळ लागतो तर त्याच पद्धतीने आणि ते रेडी होऊन आपल्या पोटात जायला खायला वेळ लागते, त्याच पद्धतीने आपण जर वेळेवर भक्ती चालू केली तर त्या संकटातून निघणं खूप कठीण जातं आणि त्या संकटातून निघायला आपल्याला वेळ लागते। जसं तुम्ही स्मरण करत जाल तर ते हळूहळू होत जाणार। म्हणून अगोदरच ह्या ईश्वराच्या नावाची FD करून फिक्स डिपॉझिट करून ठेवणं महत्त्वाचं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। ह्या व्हिडिओला आणि ह्या चॅनलला भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी खूप खूप थँक्यू। गॉड ब्लेस यू।